नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल 15 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 42 ते 43 हजार प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे आणि शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते। 10वी पास असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येईल, तुम्ही 12वी पास असाल तरी फॉर्म भरता येणार, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी फॉर्म भरता येणार आहे, ITI झाला असेल तरी फॉर्म भरता येणार आहे, त्याचबरोबर तुमचं या ठिकाणी जे टायपिंग झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली तुम्हाला फॉर्म भरता या ठिकाणी येणार आहे। ठीक आहे, तर तब्बल जे विद्यार्थी मित्रांनो 15 सरकारी विभागामध्ये हे भरती चालू आहे। फॉर्म भरणे त्याचे चालू आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे काही काही पदामध्ये। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला या 15 सरकारी विभागाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला बाबा। ठीक आहे, तर पहिला जो वॅकन्सी नंबर 1 निघून येते, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO पुणे मध्ये 411 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास पाहिजे। ठीक आहे, 10वी पास वाले फॉर्म भरू शकता किंवा तुमचा ITI झालं असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, 10वी पास असाल तरी भरता येते। ठीक आहे, आणि फॉर्म भरण्याची जे शेवटची तारीख आहे 25 फेब्रुवारी 2025 आहे। ठीक आहे, त्याचबरोबर जे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म पाठवावा लागणार आहे। त्यानंतर वॅकन्सी नंबर 2 निघून येते, माझगाव डाक शिपयार्ड लिमिटेड मध्ये 200 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता संबंधित इंजिनियर डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे। त्यानंतर वॅकन्सी नंबर 3 आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 234 जागांसाठी भरती चालू आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे। ठीक आहे, वॅकन्सी नंबर 4 निघून येते, ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर मध्ये 207 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता संबंधित ITI व अप्रेंटिस उत्तीर्ण वाले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 जानेवारी 2025 आहे। ऑफलाईन भरती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जे ऑफलाईन फॉर्म तुम्हाला पाठवावं लागणार आहे। ऑफलाईन भरती चालू आहे ऑर्डिनन्स फॅक्टरीची चंद्रपूरमध्ये। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय GMC कोल्हापूरमध्ये 95 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास हे फॉर्म भरू शकता, 12वी पास वाले फॉर्म भरू शकता, पदवीधर झाला असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 ठेवण्यात आलेली। त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 350 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता BE BTech BSc इंजिनिअरिंग उत्तीर्ण पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय हायकोर्ट मध्ये 64 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये जे आहे लॉ पदवी पाहिजे, पदवी पाहिजे, पदव्युत्तर पदवी पाहिजे, कायद्याचे ज्ञान पाहिजे। अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2025 आहे। हे ऑफलाईनच भरती आहे। ठीक आहे, त्यानंतर भारतीय सर्वोच्च न्यायालय SC दिल्ली 90 मध्ये 90 जागांसाठी ही भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता लॉ पदवी उत्तीर्ण पाहिजे। ठीक आहे, त्याचबरोबर लॉ पदवी या ठिकाणी उत्तीर्ण पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2025 आहे। त्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRC मिनिस्ट्रियल मध्ये 1036 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 12वी पास सायन्स, पदवीधर झाला, पदव्युत्तर पदवी आणि D.Ed पाहिजे, B.Ed पाहिजे, BE पाहिजे, BTech पाहिजे, लॉ पदवी पाहिजे, BPEd पाहिजे, ग्रंथालय विज्ञान पदवी पाहिजे, ट्रान्सलेटर डिप्लोमा पाहिजे। तर यापैकी काही पात्रता असेल, तुम्ही 12वी पास झालं, 10वी पास, 12वी पास झालं तर तुम्हाला फॉर्म भरता येते। ठीक आहे, ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे। त्यानंतर सहसंचालक लेखा व कोषागार नागपूरमध्ये 56 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि टायपिंग संगणक पाहिजे तेव्हाच फॉर्म भरता येते। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे। त्यानंतर भारतीय सैन्य दल SSC
टेक्निकलच्या या ठिकाणी 379 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता बी पाहिजे, बीटेक पाहिजे किंवा अपियर उमेदवार पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 ठेवण्यात आली आहे। त्यानंतर सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी 113 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, ITI पाहिजे, BCom पाहिजे, फोटोग्राफ डिप्लोमा पाहिजे, टायपिंग पाहिजे, स्टेनोग्राफी पाहिजे, अग्निशामक कोर्स किंवा प्रमाणपत्र पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे। तर यामध्ये अग्निशामकचे सुद्धा जागा आहे सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालकमध्ये। तर 10वी 12वी पासवाले फॉर्म भरू शकतात। त्यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE 212 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये 12वी पास ठेवण्यात आला, पदवीधर उत्तीर्ण आणि टायपिंग पाहिजे शैक्षणिक पात्र आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर महासंचालक लेखा व कोशागार पुणेमध्ये 75 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता पदवीधर उत्तीर्ण, टायपिंग, संगणक पाहिजे, ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे। ठीक आहे, तर एवढं यामध्ये। त्याचबरोबर जे शेवटली वॅकन्सी निघून येते तर ते आहे रेल्वे ग्रुप डी भरती 2025। रेल्वे ग्रुप डीच्या जवळपास 32,438 जागांसाठी भरती निघालेली आहे आणि रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता रेल्वे ग्रुप डी या भरतीमध्ये। त्याचबरोबर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 36 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 41 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 39 पर्यंत फॉर्म भरू शकता। ठीक आहे, फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आली आणि SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फक्त 250 रुपये फी ठेवण्यात आली आणि तुमचं रेल्वे ग्रुप डी मध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 40,000 प्लस पगार तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तर रेल्वे ग्रुप डी ची चांगली ही 32,438 जागांसाठी ही भरती चालू आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर फॉर्म भरू शकता। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर 23 जानेवारी पासूनच ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झाले रेल्वे ग्रुप डी या भरतीचे। ठीक आहे, आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचा सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये असणार आहे ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल असणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये तुमची CBT लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, ज्यामध्ये परीक्षेला 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये करंट अफेअर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला एकच गुण असणार आहे आणि तुम्हाला जे 90 मिनिटाचा ॲडिगेन टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, तुम्हाला तुक्के वगैरे लावायचे नाही आहे। ठीक आहे, अशा प्रकारे लेखी परीक्षा होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे रेल्वे ग्रुप डी मध्ये। तर पुरुष उमेदवारांसाठी 30 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर धावावं लागणार आहे 2 मिनिटाच्या अंदर। दुसरा इव्हेंट आहे ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आहे, 4 मिनिट 15 सेकंडचा तुम्हाला टाइम भेटणार आहे। महिला उमेदवारांसाठी पहिला इव्हेंट आहे, तर महिला उमेदवारांना 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे 100 मीटर आणि तुम्हाला जे 2 मिनिटाच्या अंदर हे मारावं लागणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी दुसरा इव्हेंट आहे, तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1 किलोमीटर रनिंग आहे आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांसाठी 5 मिनिट 40 सेकंडचा टाइम भेटणार आहे। ठीक आहे, तर एवढे यामध्ये रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फिजिकल आहे। फिजिकल एवढं हार्ड नाही आहे, तर यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला फोकस पेपरवर करायचा आहे। तर ह्या होते विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप 15 सरकारी विभागाची माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सांगितलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।